नमस्कार मित्रांनो, जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, आजचा विषय अत्यंत वेगळा, रहस्यमय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विचार करायला लावणार आहे. तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखाद्या व्यक्ती पहाटे 3 ते 5 या वेळेत अचानक जागी होते का? कधी लघवी सेट करण्यासाठी तर कधी कोणतेही स्पष्ट कारण नसताना. अनेक लोक लगेच म्हणतात, माझ्याबरोबर हे रोजच घडतं. काहींना वाटतं हा फक्त योगायोग आहे, तर काहींच्या मते हा काळ अत्यंत पवित्र असून यामागे ईश्वरांनी दिलेला एक संकेत असू शकतो. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कोणतीही अंधश्रद्धा पसरवणार नाही, कोणत्याही भीतीदायक गोष्टी सांगणार नाही. आज आपण जाणून घेणार आहोत की भारतीय आध्यात्मिक परंपरेत संतांच्या विचारांमध्ये आणि लोक श्रद्धांमध्ये पहाटेच्या या वेळेला इतके महत्त्व का दिले गेले आहे. कारण आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी या वेळेला ब्रह्ममुहूर्त असे नाव दिले. हा काळ असा मानला जात होता की तेव्हा वातावरणात सात्विकता अधिक असत, मन शांत असते आणि ईश्वराचे स्मरण सहज होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ब्रह्ममुहूर्ताचे गूढ महत्त्व, या वेळेला देवस्मरण का करावे, संतांनी या काळाबद्दल काय सांगितले, जाग आल्यानंतर कोणत्या साध्या आध्यात्मिक कृती कराव्यात आणि या वेळेचा उपयोग करून मन अधिक शांत आणि सकारात्मक कसे बनवता येईल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पहाटे 3 ते 5 ही वेळ इतकी विशेष का मानली जाते? भारतीय सनातन परंपरेत या काळाला ब्रह्ममुहूर्त असं म्हटले जाते. ब्रह्म म्हणजे परमज्ञान, परमचैतन्य आणि मुहूर्त म्हणजे शुभ काळ. म्हणजेच असा काळ ज्यामध्ये मन सहजपणे शांत होते आणि ईश्वराशी जोडले जाणे सोपे मानले जाते. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षाच्या तपश्चर्येनंतर अनुभवले की पहाटेच्या या वेळेत वातावरणात एक वेगळीच शांतता असते. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होण्यापूर्वी, जगाच्या गडबडीपूर्वीचा हा काळ अंतर्मुख होण्यासाठी योग्य मानला जातो. याच कारणामुळे अनेक संत, योगी आणि साधक या वेळेत उठून जप, ध्यान, प्रार्थना आणि स्वाध्याय करत असत. या वेळेत जाग आली तर काय करावे? समजा तुम्ही लघवीसाठी उठलात. काम झाल्यानंतर तुम्ही लगेच मोबाईल हातात घेऊ नका. त्याऐवजी फक्त 2 मिनिट डोळे मिटा आणि आपल्या इष्टदेवतेचे नाव घ्या. उदाहरणार्थ, श्री स्वामी समर्थ, ओम नम शिवाय, श्रीराम जय राम, जय जय राम किंवा तुमच्या श्रद्धेनुसार कोणताही मंत्र. असं केल्याने मन स्थिर होण्यास मदत होते आणि दिवसाची सुरुवातही सकारात्मक भावनेने होऊ शकते. संतांचा संदेश, अनेक संतांनी सांगितले आहे की दिवसाची सुरुवात जशी होती तसा दिवस घडण्याची शक्यता वाढते. जर दिवसाची सुरुवात राग, चिंता किंवा मोबाईल स्क्रीनिंगने झाली तर मन विचलित राहू शकते. परंतु दिवसाची सुरुवात ईश्वर नामाने झाली तर मनाला धैर्य आणि सकारात्मक दिशा मिळते. एक छोटी कथा, असं सांगितले जाते की एका साधकाला रोज पहाटे 3च्या सुमारास जाग येत असे. सुरुवातीला तो त्रस्त होता, पण त्याच्या गुरूंनी त्याला सांगितले, जर जाग आलीच आहे तर या वेळेचा उपयोग देवस्मरणासाठी कर. त्या दिवसापासून त्या साधकाने रोज काही मिनिट नामजप सुरू केला. काही महिन्यांनी त्याने अनुभवले की त्याचे मन अधिक शांत झाले, राग कमी झाला आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. ही कथा आपल्याला एकच गोष्ट शिकवते, जाग येणे महत्त्वाचे नाही, त्या जाग गेलेल्या क्षणाचा आपण कसा उपयोग करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आता आपण या विषयाकडे येत आहोत ज्याबद्दल अनेक लोकांच्या मनात उत्सुकता आहे. गावाकडे जुन्या घरांमध्ये आजी आजोबांकडून किंवा काही संतांच्या प्रवचनांमध्ये तुम्ही ऐकलं असेल, पहाटे 3 ते 5 वाजता विनाकारण जाग आली तर या वेळेला देवाचे नाम घ्यावे. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येक वेळी जाग येणे ही दैवी संकेतच असतात. लोक परंपरेत काही सुंदर समजुती सांगितल्या जातात, त्या श्रद्धेचा भाग आहेत आणि त्यांना विवेकाने समजून घ्या. पहिली समजूत, ईश्वर नामासाठी मिळालेली संधी. अनेक भक्त मानतात की पहाटेच्या वेळ शांत मन अधिक निर्मळ असते. जर या वेळेला जाग आली तर काही क्षण देवाच्या स्मरणासाठी वापरावी. अगदी 2 मिनिट जरी तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थ किंवा आपल्या इष्टदेवतेचे नाव घेतले तरी मनात शांतता निर्माण होऊ शकते. दुसरी समजूत, आत्मपरीक्षणाची वेळ. दिवसभर आपण अनेक लोकांना भेटतो, काम करतो, ताण घेतो, परंतु पहाटेची वेळ मनाशी संवाद साधण्याची असते. स्वतःला एक प्रश्न विचारा, मी काल कोणाला दुखवले का? माझ्याकडून काही चुकीचे झाले का? आज मी कोणते चांगले कार्य करू शकतो? अशी आत्मपरीक्षणाची सवय मन अधिक निर्मळ बनू शकते. तिसरी समजूत, सकारात्मक संकल्प.
भारतीय संस्कृतीत संकल्प खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. जर पहाटे जाग झाली तर मनात एक चांगला संकल्प करा. उदाहरणार्थ, आज मी कोणाशीही कठोर बोलणार नाही. आज मी एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करेन. आज मी किमान 5 मिनिटे नामस्मरण करेन. अशा छोट्या संकल्पामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतो. चौथी समजूत, कृतज्ञतेची भावना. अनेक आध्यात्मिक गुरु सांगतात की दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने झाली तर मनात समाधान वाढते. डोळे मिटा आणि मनात म्हणा, हे परमेश्वरा, आणखी एक सुंदर दिवस दिल्याबद्दल तुमचे आभार. इतके छोटे वाक्य ही मनात मोठा बदल घडवू शकतो. स्वामी समर्थ भक्तांसाठी एक छोटी साधना. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर जाग आल्यानंतर मनातच 11, 21 किंवा 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप करू शकता. मोठ्याने बोलण्याची गरज नाही, फक्त श्रद्धेने केलेले स्मरणही अनेक भक्तांना मानसिक आधार आणि शांतता देते. एक प्रेरणादायी प्रसंग. एका वृद्ध भक्ताला रोज पहाटे 4 वाजता जाग यायची. पूर्वी तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करायचा. एकदा एका संतांनी त्याला सांगितले, जाग आली म्हणजे तक्रार करू नकोस. त्यावेळेला देवाने तुला काही क्षण स्वतःसाठी दिले आहेत. त्या दिवसापासून त्या भक्ताने रोज 15 मिनिट जप सुरू केला. काही महिन्यांनी त्यांनी सांगितले, माझ्या समस्या पूर्णपणे संपल्या नाहीत, पण त्या सहन करण्याची ताकद नक्कीच वाढली. यातून आपल्याला एक गोष्ट समजते, अध्यात्म म्हणजे चमत्कार शोधणे नाही, तर मनात धैर्य, श्रद्धा आणि शांतता निर्माण करणे आहे. मित्रांनो, आता आपण या व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागात प्रवेश करत आहोत. समजा तुम्हाला पहाटे 3 ते 5च्या दरम्यान जाग आली. तुम्ही लघवी करून परत आलात. आता पुढे मोबाईल हातात घ्यायचा, सोशल मीडियावर स्क्रोलिंग सुरू करायची की त्या काही शांत क्षणाचा उपयोग स्वतःसाठी आणि ईश्वर नामासाठी करायचा. आपल्या संत परंपरेनुसार आणि आध्यात्मिक जीवनशैलीनुसार हे 7 उपाय करता येतात. उपाय क्रमांक 1, सर्वप्रथम ईश्वराचे स्मरण करा. डोळे हलकेच मिटा आणि मनात म्हणा, हे प्रभू, आजचा दिवस सद्बुद्धी, संयम आणि चांगल्या कर्मांनी भरलेला जाऊ. त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचे नाव घ्या. जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ हे नाव 21 वेळा शांतपणे म्हणा. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की अशा प्रकारच्या नामस्मरणामुळे मन शांत होते. उपाय क्रमांक 2, 3 खोल श्वास घ्या. हळूहळू श्वास आत घ्या, थोडा वेळ थांबा आणि हळूहळू बाहेर सोडा. हे 3 वेळा करा. यामुळे मन स्थिर करण्यास मदत होते आणि प्रार्थनेत एकाग्रता वाढू शकते. उपाय क्रमांक 3, कृतज्ञतेचा सराव आणि आपल्या आयुष्यातील 3 चांगल्या गोष्टी आठवा. उदाहरणार्थ, मला नवीन दिवस मिळाला, माझे कुटुंब माझ्यासोबत आहे, मला देवाचे स्मरण करण्याची संधी मिळाली. कृतज्ञतेची भावना मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. उपाय क्रमांक 4, छोटासा मंत्र जप करा. तुमच्या श्रद्धेनुसार खालीलपैकी कोणताही मंत्र मनात जपा. ओम नमः शिवाय, श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ, ओम नमो भागवते वासुदेवाय. या मंत्राचा उद्देश चमत्कार घडवणे नसून मनाला एकाग्र करणे हा आहे. उपाय क्रमांक 5, 2 मिनिट आत्मचिंतन. स्वतःला विचारा, मी काल कोणाला मदत केली का? माझ्याकडून कोणती चूक झाली? आज मी कोणते एक चांगले कार्य करू शकते? अशा प्रश्नांमुळे आपले व्यक्तिमत्व घडवण्यास मदत होते. उपाय क्रमांक 6, मनात शुभ संकल्प करा. संकल्प हा भारतीय आध्यात्मिक जीवनाचा भाग आहे. मनात म्हणा, आज मी कोणाबद्दलही वाईट बोलणार नाही किंवा आज मी संयमाने वागेन. असा एक छोटासा संकल्पही आपल्या दिवसाला सकारात्मक दिशा देऊ शकतो. उपाय क्रमांक 7, पुन्हा शांतपणे विश्रांती घ्या. जर अजून झोपेची वेळ असेल तर पुन्हा शांतपणे झोपा. मोबाईल, टीव्ही किंवा इतर उत्तेजक गोष्टी टाळा. मनात देवाचे नाव घेत झोपल्यास अधिक शांत राहण्यास मदत होऊ शकते. एक सुंदर आध्यात्मिक विचार. संत म्हणतात, पहाटेचा प्रत्येक क्षण हा परमेश्वराने दिलेला एक नवीन संधी आहे. ती वेळ भीतीमध्ये घालवू नका. तो वेळ न देवस्मरण, प्रार्थना, सकारात्मक विचारांनी भरून टाका. महत्त्वाची सूचना. मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात ठेवा, पहाटे 3 ते 5 जाग येणे किंवा लघवीसाठी उठणे हे स्वतःमध्ये दैवी संकेत असल्याचे कोणतेही निश्चित प्रमाण नाही. या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय हे आध्यात्मिक साधना, लोकपरंपरा आणि सकारात्मक जीवनशैली यांवर आधारित आहे. जर तुम्हाला वारंवार रात्री लघवी लागणे, तीव्र तहान, वेदना किंवा झोपेचा गंभीर त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, सनातन धर्म भीती शिकवत नाही, तो विवेक, श्रद्धा, सदाचार शिकवतो. संतांचे शिकवण काय आहे? आपल्या संतांनी कधीही असे सांगितले नाही की एखाद्या
वेळेला जाग आली म्हणजे नक्कीच चमत्कार किंवा संकट घडणार. त्यांनी नेहमीच एक संदेश दिला, जो वेळ मिळेल त्यात देवाचे नामस्मरण कर. म्हणून जर पहाटे जाग आली तर त्या काही मिनिटांचा उपयोग नामस्मरणासाठी करा. ब्रह्ममुहूर्ताचा खरा अर्थ. ब्रह्ममुहूर्त म्हणजे भविष्य सांगण्याची वेळ नाही, तो आहे मन शुद्ध करण्याची वेळ, स्वतःला ओळखण्याची वेळ, ईश्वराशी संवाद साधण्याची वेळ, चांगल्या विचारांची बीजे पेरण्याची वेळ. या वेळेत केलेली प्रार्थना, ध्यान किंवा जप मनाला धैर्य देऊ शकतात. स्वामी समर्थ भक्तांसाठी छोटी नियम. जर तुम्ही समर्थांचे भक्त असाल तर पहाटे जाग आल्यावर मनात श्रद्धेने म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझ्या मनाला शांतता, विवेक आणि सद्बुद्धी दे. यामध्ये कोणताही दिखावा नाही, फक्त श्रद्धा, नम्रता आणि विश्वास आहे. जीवन बदलणाऱ्या 4 सवयी. जर तुम्ही खरोखरच आध्यात्मिक प्रगती करू इच्छित असाल तर या 4 गोष्टी अंगीकारा. दररोज काही मिनिटे नामस्मरण, आई वडील आणि गुरुजनांचा आदर, सत्य, प्रामाणिक आणि दयाळूपणा, शक्य तितक्या लोकांना मदत करण्याची वृत्ती, हीच खरी साधना आहे. एक प्रेरणादायी प्रसंग. एका महात्म्यांना विचारले गेले, भगवंताला भेटण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता? ते हसले आणि म्हणाले, प्रत्येक माणसाशी प्रेमाने वागा आणि दिवसाचा शेवट ईश्वराच्या नावाने करा. हीच खरी भक्ती आहे. या व्हिडिओचा निष्कर्ष. मित्रांनो, जर तुम्हाला कधी पहाटे 3 ते 5 या वेळ जाग आली तर घाबरू नका. कोणतेही अशुभ विचार मनात आणू नका. त्या काही क्षणांचा उपयोग देवाचे स्मरण करण्यासाठी, स्वतःला शांत करण्यासाठी, सकारात्मक विचार करण्यासाठी, जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. लक्षात ठेवा, चमत्कार वेळेमध्ये नसतो, चमत्कार आपल्या विचारांमध्ये, श्रद्धेमध्ये आणि कर्मांमध्ये असते. जो माणूस दररोज स्वतःला सुधारतो, दुसऱ्यांचे भले करतो आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवतो, त्याच्यासाठी प्रत्येक पाठ ही नवीन आशेची सुरुवात असते. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या अशाच आध्यात्मिक, प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक व्हिडिओसाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.